गोष्ट आहे शहाण्या मुंग्या. उन्हाळ्याचे दिवस होते. वातावरण प्रसन्न होतं. धान्य भरपूर पिकले होते. अशा वेळी एक नाकतोडा पोटभर खाऊन गाणी म्हणत होता. त्याच वेळी त्याचे मित्र मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या. त्याने त्या मुंगी मैत्रिणीला विचारलं, कुठे चाललीस एवढं अन्न घेऊन? मुंगी म्हणाली, माझ्या मित्रा, आम्ही येत्या पावसाळ्याची तयारी करत आहोत, अन्न साठवत आहोत. हे ऐकून नाकतोडा हसायला लागला. मुंगी हे बघून निघून गेली. ऋतू बदलले, पावसाळा आला, ऊन नाहीशी झाली, अन्नाची टंचाई भासू लागली. नाकतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे कठीण झाले. त्याच्यावर उपासाची पाळी आली. त्याने त्या मुंगीच्या घराचा दरवाजा वाजवला. ठक ठक. तो म्हणाला, मला काहीतरी खायला देतेस का? सबंध उन्हाळा तू गाणी म्हणत होता आणि माझ्यावर हसलास, असं मुंगी म्हणाली. नाकतोडा म्हणाला, मला माफ कर. ठीक आहे, तू माझा मित्र आहेस. आपल्या मैत्रीसाठी मी तुला माझ्या घरी जेवायला बोलवते. कथेचं तात्पर्य, आजची बचत हीच उद्याची गरज. आजची गोष्ट आहे ससा आणि कासव. ससा नेहमी कासवाला हसायचा, कारण कासव हळूहळू चालायचे. एक दिवशी त्यांनी पळण्याची शर्यत लावली. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावला आणि खूप पुढे गेला. कासव मात्र हळूहळू चालत येत होते. ससा जिंकण्याच्या जागेच्या जवळ आला. त्याने मागे पाहिलं तर त्याला कासव कुठे दिसलंच नाही. त्याने विचार केला, चला, कासव तर इतक्यात येणार नाही, आपण थोडा आराम करूया. असं म्हणत तो झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने झोपून गेला. कासव आपल्या वेगाने हळूहळू चालत राहिला. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा बघतो तर काय, कासवाने जिंकण्याची रेष पार केली होती. कासव जिंकला. ससा शर्यत हरला होता. कथेचं तात्पर्य, सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.